नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या गव्हाच्या प्लॉटवर आणि ह्या गव्हाला जवळपास आपलं आता पहिलं पाणी होऊन दुसरी पाणी द्यायची वेळ आलेली आहे. म्हणजे आपल्या गव्हानं आता जुडी धरलेली आहे. पहा, जुडी धरणं म्हणजे काय? पहा, एका दाण्यापासून एवढे ठोम तयार झालेत. एका दाण्यापासून एवढे ठोम तयार झालेत. याला म्हणतात जोडी धरणे. याला म्हणतात जोडी धरणे. तर एका दाण्यापासून एवढे ठोम तयार होणं. एका दाण्यापासून किती कोंब तयार झाले त्याला म्हणतात जोडी धरणे. हे पहा, इथं 2 दाणे आहेत, इथं किती जास्त ठोम आहेत. तर इथं एका दाण्यापासून किती ठोम तयार झालेत आपण पाहूया. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 ठोम तयार झालेले आहेत. म्हणजे 12 कोंब म्हणा तयार झालेले आहेत. ह्या कोंबापासून, ह्या गव्हापासून किती तयार झाले पाहूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता हे गहू, ह्या गव्हापासून किती तयार झाली पाहूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9. हे पहा, गेल्या वर्षी शेण दिसतंय आपल्या रानामध्ये. मित्रांनो, असं कच्चं शेण टाकू नका, तुम्हाला विनंती आहे. असं कच्चं शेण नाही टाकायचं. शेण समजा शेणगोम तर स्लरी तुम्ही टाकली असेल, ही स्लरी दिसते. शेणगोम तर स्लरी जर तुम्ही टाकली असेल तर ते योग्य आहे. पण बिगर कुजल्याला असं शेण रानात टाकू नका, ही विनंती आहे. कारण बिगर कुजल्याला शेण जर रानात टाकलं तर त्याच्यापासून मिथेन हा वायू निघत असतो. आणि मिथेन हा वायू जर निघाला तर ते कार्बन उत्सर्जन जास्त करतं आणि कार्बन पेशंटीची आपल्या रानामध्ये जीही आहे ती घटण्यास सुरुवात होते. हे एक त्याचं प्रमुख कारण आहे. दुसरं कारण आहे की मिथेन हा वायू हानिकारक वायू आहे. ते आपल्या पिकांना हानी पोहोचितं. म्हणजे आपल्या मुळांना पण हानी पोहोचितं आणि बारीक बारीक कोंब जे असतात आपले, त्या कोंबांना पण हानी पोहोचतं. आणि जर समजा सेटिंग होत असेल तर आपल्या कळीला पण हानी पोहोचितं. त्यासाठी असं कच्चं शेण टाकू नका. त्याला व्यवस्थित डिकॉम्पोजेशन करून घ्या आणि डिकॉम्पोजेशन करून त्याला व्यवस्थित कुजल्यानंतरच ते आपल्या रानात टाका. हे महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीनं हे आपण ऑर्गॅनिक मॅटर आपल्या रानामध्ये कुजल्यानंतरच टाका, ही विनंती आहे. बरेचसे शेतकरी बिगर कुजलेलं शेण टाकतात, त्यामुळे आपल्या पिकाचं बरंचसं नुकसान होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण आपल्या पिकाला जे लागणारे एलिमेंट्स आहेत, नत्र, स्फुरद, पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन, मायक्रोन्यूट्रन, म्हणजेच जे नॅचरल आपल्याला मिळतं, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, हे पण खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर जे आपले एलिमेंट्स आहेत, आता ह्या गव्हाला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ खूप महत्त्वाची आहे आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी आपल्याला नत्राचा डोस देणं खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या पाण्याला पण आम्ही नत्र दिला. पहा, आमचा गहू किती मस्त आहे, हिरवागार उगं मस्त. आणि दुसरा पण आपल्याला नत्राचा डोस द्यायचा आहे. आणि पहिलं जे खताचं व्यवस्थापन केलं म्हणजे आपल्याला पेरणीच्या वेळेस, त्यामध्ये आपण दिलेलं आहे 10-26-26 एकरी 2 बॅग आणि मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट 10 किलो, असा हा पहिला डोस आहे. दुसरा डोस आपण दिलेला आहे याला नत्र प्रति एकर 1 बॅग 50 किलोची, 45 किलोमध्येच येतं आता. आणि आता तिसरा डोस पण द्यायचा आहे आपल्याला नत्राचा. त्यामध्ये पण आपल्याला घ्यायचं आहे नत्र 50 किलो. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामध्ये नत्राचे जर समजा आपण 3 डोस बी दिले, 1-1 बॅग करून 3 बॅग जर टाकले आपण, किती दिवसाला पाणी देतो आपण? 21 दिवसाला. तर 21 दिवसाला 3-3 बॅग जरी आपण टाकल्या, 1-1 बॅग जरी आपण टाकली, 3 बॅग पूर्ण, तरी आपली व्हेजिटेटिव्ह ग्रोथ 1 नंबर होते. आणि त्याच्यानंतर 4थ्या पाण्याला काहीच नाही टाकायचं. आणि 5व्या पाण्याला 6व्या पाण्याला जर समजा आपल्याला टाकणं झालं तर थोडंसं
0050 द्या पाण्यामधून विरघळून द्या. म्हणजे काय होईल की जे आपल्या दाणा परिपक्व होणार आहे, मॅच्युरिटी डोस त्याला म्हणतात, जे आपला दाणा परिपक्व होणार आहे त्याला मदत होईल. आणि जर समजा मध्ये जर तुम्ही वॉटर सोल्युबल जर सोडणार असाल तर 0050 सोडायच्या अगोदर किंवा पोटॅशियम शोनाइट सोडायच्या अगोदर तुम्ही फॉस्फरिक ॲसिड जर दिलं किंवा अमिनो सल्फेट अमिनो ॲसिड जर दिलं तर अजूनच चांगलं. कारण थोमदार जर समजा तुमची कळी निघाली, म्हणजे जे आपण काय म्हणतो त्याला ठुशीमध्ये जर थोंब जर चांगले भरले तर अर्थातच आपला गहू जोरदार निघेल. अशी ठोंबी कोंब जी आपली ठुशी आहे अशी लांब झडक निघेल, जवळपास 5 इंच 6 इंच. आणि जेवढी ठुशी लांब तेवढे ठोंब जास्त, आणि जेवढे ठोंब जास्त तेवढे गव्हाची दाण्याची संख्या ठुशीमध्ये जास्त, आणि तिथंच आपलं उत्पादन वाढ मिळते, आपल्याला उत्पादनामध्ये वाढ मिळते. ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण खूप महत्त्वाच्या आहेत. या गोष्टीचं अनुकरण करा आणि आपल्या शेतामध्ये आपल्या गव्हाचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन कमीत कमी 25 क्विंटल प्रति एकर निघालंच पाहिजे मित्रांनो आजच्या घडीला, आहे की ना. हे महत्त्वाचं आहे. 25 क्विंटल जर उत्पादन निघालं तर सरासरी भाव आपला 2-2.5 हजार रुपये जरी म्हणला तरी बी आपल्याला 50 ते 60 हजाराचं उत्पादन मिळून जातं एका एकरामध्ये 4 महिन्यात. तर हे आहे असं व्यवस्थापन. 60 हजार रुपये जर मिळालं उत्पादन तर 20 हजार रुपये खर्च होईल आणि सरासरी 40 हजार रुपये प्रति एकर आपल्याला उत्पादन मिळून जाईल 4 महिन्यामध्ये. 4×12 म्हणजेच 4×4=4 4×12 म्हणजे 1,20,000 रुपये प्रतिवर्ष आपल्याला उत्पादन घ्यायला सोपं जातं. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना एकरी 1,00,000 रुपये उत्पादन मिळत नाही त्या शेतकऱ्यांनी कृपया करून शेती सोडून अन्य व्यवसाय करावा ही विनंती. कारण मित्रांनो 1,00,000 रुपयाच्या आज जर तुम्ही उत्पादन एका एकरात जर घेत असाल तर ते आजच्या घडीला परवडत नाही. शेती करण्याच्या घडामोडीमध्ये आजच्या घडीला 1,00,000 रुपये कमीत कमी उत्पादन जर तुम्हाला मिळत नसेल तर ती शेती तुम्ही करण्यात अर्थच नाही आहे ना. हे महत्त्वाचं आहे. तर पहा, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोन्युट्रियलचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर किती छान आपल्या रानामध्ये पीक फुलून येतं, हिरवेगार मस्तपैकी छान. आणि तुम्हाला असं माझ्यासारखं पिकाशी बोलता आलं पाहिजे मित्रांनो. आपलं पीक काय मागतं आहे आपल्याला आज याची जाणीव आपल्याला असणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं पीक काय मागतं आहे आज आपल्याला, हे महत्त्वाचं आहे. जर ह्या गोष्टीकडे तुम्ही जर व्यवस्थित जातीनं लक्ष दिलं आणि त्या पिकासोबत बोलण्याची वेळ आहे सकाळी दिवस निघायच्या अगोदर आणि सायंकाळी दिवस माळवला पण अंधार नाही पडला, ही वेळ प्रातःकाळ त्याला म्हणतात. आणि सकाळी रात्र तर संपली आहे पण दिवस निघाला नाही त्याला प्रातःकाळ म्हणतात. प्रातःकाळ आणि संध्याकाळ ह्या 2 वेळी आहेत ज्यावेळेस आपण आपल्या पिकासोबत बोलू शकतो. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. आपल्याही शेतीमध्ये काही अडचणी जर येत असतील तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788. या नंबरवर संपर्क साधावा. आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन केले जाईल. आमची शेतीशाळा आहे मित्रांनो. विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशनवर आम्ही काम करतो आणि क्रॉप गाईडलाईन पण फळबागेसाठी इतर कॅश क्रॉपसाठी शेतकऱ्यांना पुरवतो. बघा आमचा प्लॉट फिरून दाखवतो एकदा. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याला म्हणतात.
थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.